श्री स्वामी समर्थ. पंचांगानुसार आज सोमवती अमावस्येला 3 राशींचे भाग्य फळफळणार आहे. ग्रहांचे शुभ संयोग मालामाल करणार आहेत. कोण होणार आहे मालामाल, कोणत्या आहेत त्या राशी, तुमची आहे का रास यामध्ये जाणून घ्या. पूर्ण व्हिडिओ पहा. हिंदू धर्मात अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. 2026मध्ये सोमवती अमावस्या 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुरू होईल आणि 17 फेब्रुवारी रोजी संपेल. उदय तिथीनुसार मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी ही माघ अमावस्या मानली जाईल. या दिवशी सूर्यग्रहण देखील होत आहे, परंतु ते भारतात दिसणार नाही, म्हणून ते धार्मिकदृष्ट्या अशुभ मानले जाणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ही अमावस्या अनेकांचे नशीब पालटणार आहे, कारण या दिवशी ग्रहांचे शुभ संयोग निर्माण होत आहेत. कोण होणार मालामाल, भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया. सोमवती अमावस्येला आता या 3 राशींचं नशीब फळफळणार आहे. तर बघा, आता हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ अमावस्या तिथी ही 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल, म्हणून त्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार ही अमावस्या 17 फेब्रुवारी रोजी मानली जाईल. या दिवशी संध्याकाळी 5:26 ते 7:57 या वेळेत सूर्यग्रहण होईल, परंतु भारतात ते दिसणार नाही, त्यामुळे पूजा करण्यास कोणताही अडथळा नाही. ज्योतिषशास्त्रानुसार आज चंद्र मकर राशीत मंगळ सोबत संक्रमण करेल. आज धनयोगाच्या निर्मिती देखील होईल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्रहांचे सुनफा आणि उभयचारी योग देखील प्रभावी होईल. आता बघा, कोणत्या आहेत त्या राशी ज्यांचं नशीब फळफळलंय. मेष रास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार माघ अमावस्या मेष राशीसाठी फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा विचार कराल आणि यशही मिळवू शकाल. मेष राशीच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल. आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारेल. समाजात आदर वाढू शकेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर संयम बाळगावा लागेल. राग किंवा वादामुळे ताण वाढू शकतो. मेष राशीच्या लोकांनी तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. पुढची रास आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार माघ अमावस्या तुमच्यासाठी फलदायी ठरेल. जे नाराज आहेत ते तुमच्याशी मैत्री करण्यासाठी तुमच्याकडे येतील. तुम्ही वादांपासून दूर राहाल. तुमचे मन आनंदी राहील. तुम्हाला नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेरगावी जाण्याचे नियोजनही करू शकता. तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या योजना फायदेशीर ठरतील. संपत्ती वाढण्याची शक्यता असेल, जी तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास उपयुक्त ठरेल. तर तिसरी रास आहे कुंभ. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीसाठी हा काळ अनुकूल असेल. प्रेम प्रकरणांमध्ये यश शक्य होईल. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. तुमच्या जोडीदाराचा सल्ला नेहमी ऐका. बुध ग्रहामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तर अशा पद्धतीने आजचा सूर्यग्रहणाचा आणि अमावस्येचा दिवस हा या 3 राशीसाठी चांगला आहे. त्यांची प्रगती होणार आहे. तुमची रास आहे का यात? कमेंट करून सांगा. कमेंट सेक्शनचा वापर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.